हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर आज परत मस्त कवळं ऊन पडलं आहे छानपैकी. तर ऊन शेकून पण झालं. मॉर्निंगची सुरुवात परत आज डेली आवळा जोपर्यंत फ्रेश आवळा ज्यूस भेटतात तोपर्यंत फ्रेश लोणचं नाही किंवा काय कॅन्डी बनवून नाही आणि लिंबू थोडासा टाकून असं आज मॉर्निंगची सुरुवात छानपैकी होती. त्यानंतर काय भेटेल ते ड्रायफ्रूट्स नसेल तर शेंगदाणे थोडे आपण भिजत घालून पण आपण आपली म्हणजे हेल्थची काळजी घेऊ शकतो जे आहे ते घरामध्ये. आणि मस्तपैकी थोडेसे योगा स्टेप्स, जर बाहेर आपण वॉकिंग करत नाही आहे मी सध्या तरी, थोडंसं घरातले जबाबदाऱ्या आहेत, कामं पण असतात, तर वॉकिंगसाठी नाही जमत, तर घरामध्ये ह्या मूव्स हे डेली मी करते. आणि माझ्या म्हणजे चेस्टसाठी ही एक्सरसाइज आणि बरेच जण नाही का थोडी पण हालचाल वगैरे असं काही करत नाहीत, तर त्यासाठी पण मी माझ्या चेस्टसाठी ही एक्सरसाइज मी नेहमी फॉलो करते फ्रेंड्स. हे दिवसभर आपली बॉडी खूप ताटलेली असते, तर मला वाटतं ही एक्सरसाइज नेहमी आपण आपल्या चेस्टसाठी पण, इथले मसल्स पण आपले छान राहायला पाहिजे, नसा पण खुलतात इथल्या सगळ्या, तर त्याच्यामुळं मी हे सगळी एक्सरसाइज करते. आणि आपल्या हार्टसाठी पण चांगलं आहे. तर जिम जायला घरच्या लोकांना जिम वगैरे अटेंड करायला काही वेळ भेटत नाहीये, तर जसं आपलं एज वाढत राहतं तर आपल्याला पण स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. तर ही वाली एक्सरसाइज मी नेहमी करते. किती फ्रेंड्स 2 मिनटं पण लागत नाही आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी. हे असे बसून पण आपण अशी एक्सरसाइज करू शकतो. मी असं उन्हात बसल्या बसल्या दोन्ही कामं होतात, एक्सरसाइज प्लस ऊन पण शेकून होतं. विटॅमिन डी, विटॅमिन सी हे दोन्ही मॉर्निंगच्या टायमिंगला आता भेटून गेलं, म्हणजे घेतलं. तर आणि ही एक्सरसाइज आणि थोडंसं आपल्याला नाही का फ्रेंड्स, इथं पेन होतं कधी कधी नाही का, तर आपल्याला जरा भीती घाबरल्यासारखं होतंच. घरातले कामं करून दडपण आलं किंवा लोड वाढला कामाचा, तर घाबरता केव्हा पण तसं मला वाटलं की तसं वाटलं की मी लगेच लॉंग ब्रीथिंग थोडीशी सुरू करते. तर लॉंग ब्रीथिंगमध्ये ना थोडंसं आपण नवीन नवीन सुरू केलं की एकदम पोटापर्यंत आपलं ऑक्सिजन जायला पाहिजे. तर मी आता एक व्हिडिओ बघितला, तर मला नाव नाही आठवत त्या डॉक्टरांचं, पण मला एक छान टीप आवडली की पहिली हाफ इथपर्यंत श्वास घे, ही एक्सरसाइज मला बरी पडते. फर्स्ट थोडंसं, नंतर थोडं डीपली आणि नंतर थोडंसं. तर हे 1 मिनटं 2 मिनटं केलं तरी आपल्याला खरं रिलॅक्स फील होतं. तर अशी रुटीन दिवसभराची चालू राहते. डाएट व्यवस्थित फॉलो, जे काय खायचं आहे ते 10 नंतर जेवण वगैरे, पण त्याच्या अगोदर थोडंसं ज्यूस, आवळा ज्यूस किंवा लिंबू पाणी असं विदाऊट, म्हणजे थोडंसं साखर न टाकता. आणि मी तर सगळे माझे आजोबाचे म्हणजे नाही का ते आयुर्वेदिक वगैरे सगळं माहिती होतं त्यांना, तर आपल्या घरात सगळेच आजी आजोबा किंवा जुने लोक सांगायचे, म्हणजे आजी आजोबा सांगायचे, मी त्याच गोष्टी फॉलो करते. जास्त करून जास्त बघत नाही बसत व्हिडिओज वगैरे. मग ते खिचडी होती आपल्या माइंडमध्ये पूर्ण खिचडी होते. तर आपले घरचेच लोक आपल्याला व्यवस्थित सांगायचे की हे आपल्यासाठी चांगलं आहे, हे नाही आहे चांगलं, हे फॉलो करा, ते फॉलो करा. तर त्यांनी पण आपल्याला खूप म्हणजे जास्त विचार करायची गरज नाही लागत. आणि मला वाटते काही जरी नसेल किंवा दम लागत नसेल किंवा डोकं पेन होत नसेल, काही पण पेन होत नसेल, तरी आपण थोडं थोडं मसाज झाल्यानंतरच काय आहे, पण डेली जर आपण केलं ना तर आपल्याला ही गोष्ट होणारच नाही. म्हणजे मी म्हणत नाही की सगळ्यांनी फॉलो करा, मी पण माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी अशा छानपैकी फॉलो करते. हे मसाज, हे मूव्स सारखे चालू राहतात. ही वेली एक्सरसाइज हे डेली मी करते. मॉर्निंगला 10-15 मिनटामध्ये हे होऊन जातं. तर ओके फ्रेंड्स,
तर कसे वाटतात व्हिडिओज नक्की फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज छान छान कमेंट्स करा. आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या. मी तर असं डेली रुटीनमध्ये चालू केलेलं आहे. घरचे कामं भरपूर असतात तर थोडासा वेळ स्वतःसाठी पण द्यायला पाहिजे. तर छान वाटतं, दिवस पण एकदम फ्री जातो. नो पेन, हातपाय न दुखणे ह्याच्यामुळं खूप फरक पडलेला आहे. तर ओके फ्रेंड्स, टेक केअर.